महाराष्ट्राच्या मावळ्यांची, या राष्ट्राच्या सन्मानाची। प्राणपणाने लढून जागले जे कर्तव्याला, सारी दुनिया सलाम करते त्यांच्या शौर्याला। शौर्य 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 खऱ्या अर्थाने शौर्य, आणि मी त्याला मालिका म्हणण्यापेक्षा ते वास्तव आहे, ते घडलेलं आहे, ते आता छोट्या पडद्याच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांनाच बघायला मिळणार आहे। पण प्रत्यक्षात ज्यांनी हे अनुभवलेलं आहे, बघितलेलं आहे, किंवा त्यामध्ये एक फार महत्त्वाची भूमिका बजावलेली असे फार मोठी व्यक्ती या क्षणाला आपल्याबरोबर आहेत। अर्थात इसाक बागवान आणि सुरेश वालीशेट्टी, मला असं वाटतं या दोघांची वेगळी ओळख करून द्यायला नको, कारण एक मुंबईतलं एक भीषण वास्तव त्यांनी बघितलेलं आहे आणि त्यामध्ये फार मोठी भूमिका आपण बजावलेली आहे। पण आता हे शौर्य जे पडद्यावर आज आम्हाला बघायला मिळणार आहे, यात प्रश्न असा पडतो ज्यावेळेस तुम्ही दोघे समोर आहात, नेमकी आपली काय भूमिका आहे यात जेव्हा हे छोट्या पडद्यावर पुढे येत आहे? हे आमच्या महाराष्ट्र पोलिसांची एक गौरव गाथा आहे। शौर्य, ज्या अधिकाऱ्याने शौर्य बजावलेलं आहे त्याचं एक प्रात्यक्षिक म्हणजे जसं घडलं तसं तुम्हाला टी व्हीवर बघायला मिळणार आहे। ते युवकांसाठी आणि ज्या लोकांना ह्या महाराष्ट्र पोलीसची कथा माहीत नाहीत त्यांना त्याबद्दल माहिती होईल आणि अक्षरशः याच्यामुळं स्फूर्तीच मिळेल। त्याच्यामुळं युवकांना एक युवक जागृत होतील असं माझं म्हणणं आहे। आयुष्याचे सार्थक करते देशासाठी मरणे, देशभक्तीचे उधाण ज्या हृदयाच्या दर्याला, सारी दुनिया सलाम करते त्यांच्या शौर्याला। धर्म शौर्य, कर्म शौर्य, प्राण शौर्य शौर्य। बागवान सर, म्हणजे सुरुवात तर 26/11च्या घटनेने होणार आहे। नेमकं 26/11च्या रात्री काय घडलं होतं आणि 25/11ला ते सगळं टेलिकास्ट होताना दिसेल आपल्याला। पण या क्षणाला त्या सगळ्याच्यामध्ये आपण देखील कुठेतरी ही सगळी घडामोड घडत असताना या घटनेकडे बघत होतात, तेव्हा नेमके काय घडत होतं? 26/11च्या दिवशी मी तिथे फ्रंटवर होतो, ज्या ठिकाणी गुन्हा घडत होता त्या ठिकाणी मी लढत होतो। आपलं एक पूर्ण लक्ष माझं अतिरेक्यांना कसं बेटीत धरायचं याच्यावर होतं आणि माझ्या माणसांना उत्स्फूर्त करून मी त्या नरीमन हाऊसला घेरून बसलेलो होतो। अशा वेळेस मी माहीत नाही कुठले चॅनल कशावर दाखवत होते, लाईव्ह दाखवत होते, त्याच्यामध्ये माझ्या फॅमिलीने मित्रांनी सगळं बघितलं। अक्षरशः माझी मुलं रडत होती, बायको आणि मुलं रडत होती, अक्षरशः फोन करत होती, पण मी फोन कट करायचो, बोलू नका, फोन करू नका मला सांगत होतो। आणि तिकडं घरामध्ये वेगळंच वातावरण तयार झालं होतं। अक्षरशः माझ्या मित्रांचे फोन आले, मान्यवरांचे फोन आले की बागवान काय करतोय, तू काय घातलेलं नाही, फक्त तुझा हाफ शर्ट आहे, तुझ्याकडं काय बॉडी प्रोटेक्टर आहे। मला सर ते नंतर पहिलं माझं लक्ष ते मला घेरलं पाहिजे, आणि त्यावेळेस एकच लक्ष असतं की कसं आपण त्याच्यावर हावी व्हावं आणि आपल्या लक्ष कसं साधावं एवढंच त्यावेळेस मनात असतं। आणि पोलिसाचं धैर्य असतं ते, आणि तेच एक लक्ष असतं की आपण कसं त्या परिस्थितीवर काबू ठेवलं पाहिजे। सलग 3 दिवस मुंबई पोलिसांनी जिद्दीनं दिलेल्या झुंजीला आज पूर्ण विराम मिळणार होता। बागवानांनी आखलेली रणनीती आज आपला असर दाखवणार होती। सर, बराच वेळ झाला, नेक्स्ट स्टेप? पेशन्स देशमुख, एमएसजी आता येतच असेल। पण त्या क्षणाचा एखादा प्रसंग तुम्हाला शेअर करावा असं वाटेल आमच्याशी? आता हे तर आम्ही बघूच छोट्या पडद्यावरती, पण काय नेमकं घडत होतं आणि तो क्षण तुम्हाला आवर्जून तिथे सांगावंसं वाटेल असं? त्यावेळेस माझे कमांडो मला आल्याबरोबर मला असं वाटलं की मला आता खूप बळ आलेलं आहे। माझ्याकडे पण स्वयंचलित वेपन आलेले आहेत, AK-47 घेणारे माझे 5 कमांडो होते, आणि त्यांनी फायरिंग सुरू केल्यानंतर मला वाटलं की आता आपण आतमध्ये घुसलं पाहिजे। आणि तशी संधी आली की बाजूला ज्या जुन्या बिल्डिंग होते त्याच्यातलं आम्ही घराचं दार सहज उखडलं आणि ते आडवं टाकलं तर नरीमन हाऊसमध्ये आम्ही वरनं चढून जिन्यात उतरत होतो। तर ह्याच्या अगोदर मी
मारिया साहेबांना फोन केला, साहेब आम्ही आमच्यात एवढे बळ आहे की आम्ही आतमध्ये घुसून अतिरेक्याशी 2 हात करू शकतो. त्यावेळेस मारिया साहेबांनी मला सांगितले की अरे इसाक वेट, भगवान वेट, असं काय करू नको, त्यांच्याकडे AK-56 आहे आणि ग्रेनाईड आहेत आणि आपल्याकडं ग्रेनाईड नाही आहेत आणि आपल्या इथं कॅज्युलिटी खूप झालेली आहेत. त्यावेळेस माझे माननीय करकरे साहेब, नंतर साळसकर आणि कामटे साहेब यांच्याबद्दल मी ऐकल्यानंतर मारिया साहेबांनी सांगितले की ह्यांचं सगळ्यांचं आपल्याला दुःखद निधन झालेलं आहे. हे अतिरेक्याशी लढताना यांचं मरण आलेलं आहे त्यांना, तर तुम्ही अजिबात पोलीस कॅज्युलिटी झाली नाही पाहिजे ह्याची दक्षता घ्या आणि थांबा. जस्ट वेट, तुमचं सगळं शौर्य आवरा, कारण आम्ही NSGला प्रचारण करतोय. त्याला थांबा, त्यांना घेरा, तुम्ही पण आतमध्ये प्रवेश करू नका, त्यांना बाहेर निघून जाऊ नका, तिथे दटून राहा, एवढंच मला त्यांनी सांगितलं आणि ते आठवतंय. देशमुख सर, ते हेलिवर फायर करतात, आपल्याला त्यांना डिस्ट्रॅक्ट करायला पाहिजे. येस सर. ओके, द ऑपरेशन स्टार्ट नाउ. एव्हरीबडी रेडी? सर. 5 4 3 2 1 फायर. बलिदानाची, महाराष्ट्राच्या मावळ्यांची, या राष्ट्राच्या सन्मानाची. वालीशेट्टी, जर प्रेशर असतं आपल्याला बोलणं सोपं असतं, पण प्रत्यक्ष फील्डवरती त्या क्षणाला सगळ्या परिस्थितीला तुम्ही सामोरे जात असता. काय नेमकं त्या क्षणाला मनात सुरू असतं? आणि फॅमिलीकडनं, जसं भागवान सर म्हणाले की सारखे फोन सुरू असतात, कारण आपण तिथे फील्डवरती भले पोलीस अधिकारी आहोत पण कुठेतरी कुटुंबातले एक सदस्य पण आहोत, तर एक दुविधा मनस्थिती असते अशा वेळी. ज्या वेळेला एखादी घटना, म्हणजे शौर्याबद्दल मी बोलतोय, ज्या वेळेला मी एखादं ऑपरेशन करत असतो आणि त्यावेळेला आपल्यावर अटॅक होतो, त्यावेळेला तुम्ही दुसरा कुठला विचारच करू शकत नाही, कारण आयदर तुमच्यामध्ये जो स्मार्ट असतो तो वाचतो, त्यांनी लवकर गोळी चालवली तर तुम्ही संपला, आणि स्वतःला जर काय हे करायचं, बचाव करून दुसऱ्याचा जीव जो धोक्यात आलेला असतो त्याला वाचवायचा असेल तर तुम्हाला पहिल्यांदा ॲक्ट केलं पाहिजे. भागवान सर, काही सूचना केल्या आपण दिग्दर्शकांना, जे नाट्य म्हणण्यापेक्षा जे घडलंय ते उभं करत असताना हे अशा पद्धतीने घडलं हे असंच व्हायला हवं, अशा काही सूचना आपण केल्या? हे सिरियल तुम्ही पिक्चराइज करतायत, त्याच्यामध्ये एकच आहे की जे माझ्या पुस्तकाचं ज्यांनी लिखाण केलेलं आहे अजय तामाणे, त्यांना मी खरं जसं घडलं शब्द न शब्द खरं सांगितलेलं आहे आणि खरं त्यांनी उतरवलेलं आहे शब्दांकन करून, आणि त्याच्यातनंच हे मालिका घेत आहेत तुम्ही. तर मला वाटतं खरं दाखवण्यात हे सत्य आहे तेच दाखवा, आणि त्याच्यामुळं युवकांना खूप त्याचा फायदा होईल आणि लोकांनाही कळेल की असं घडलं होतं, ते आम्हालाही त्याचं समाधान वाटेल. जय हिंद सर. जय हिंद. PSI शिंदे, पलटण रोड, MRA1 रिपोर्टिंग टू यू. शिंदे, तुमच्याकडे किती फोर्स आहे? सर माझ्याकडे 3 कॉन्स्टेबल आणि SLR गन्स आहेत आणि एक टिअर गॅसचा गनमॅन मागवलाय. तुमच्या फॅमिलीमध्ये कोण कोण असतं? सर सगळेच फॅमिलीवाले आहेत. शिंदे, तर काय पण होऊ शकतं, हे प्रकरण साधं नाहीये. मी पण तुमच्यापैकीच आहे, पण एक गोष्ट सांगतो ती लक्षात ठेवा, आपल्या डिपार्टमेंटमध्ये मारायची आणि मरायची संधी खूप कमी वेळा मिळते, आणि ती संधी यावेळी आपल्याकडे चालून आली. कमी जास्त झालं तर जीवाचं सोनं होईल, जगलो वाचलो तर सोन्याहून पिवळं होईल. कळलं? यस सर. जय हिंद. जय हिंद. 26 व्यतिरिक्त इसाक बागवान यांच्या दृष्टीने त्यांच्या नजरेतनं आणखीन एक प्रसंग जो आहे तो या मालिकेच्या माध्यमातून मांडला जाणार आहे, तो कोणता आहे नेमका तोही आपण विचारूयात. तो कोणता आहे सर? 1983 साली सत्र न्यायालयामध्ये
अमीर जादा नवाब खान आणि जाफर जमाल सिद्दीकी हे खुनाच्या आरोपाखाली त्यांच्यावर सत्र न्यायालयामध्ये खटला चालू असताना 6 सप्टेंबर 1983 सकाळी ते सत्र न्यायालय सुरू झाल्यानंतर आरोपी डॉकमध्ये आणून बसवल्यानंतर एक मारेकरी कोर्ट चालू असताना आतमध्ये कोर्टामध्ये आला आणि बेछूट त्याने अमीरजादावर गोळ्या झाडल्या आणि अमीरजादा रक्ताच्या थरार पडला आणि तो मारेकरी कोर्टाच्या खिडकीतनं जंप मारून बाहेर पडणार त्याच्या अगोदर मी त्याला त्याच्या मांडीत गोळीबार करून त्याला जायबंद केलं आणि कोर्टाच्या स्टाफने त्याला पकडून निशस्त्र आम्ही त्याला केलं. याबद्दल मला राष्ट्रपती शौर्य पदक मिळालं. त्याची खरी घटना ही तुम्हाला शौर्य गाथा अभिमानाची याच्यामध्ये पाहायला मिळेल. शेवटचा प्रश्न, जे तुम्हाला अपेक्षित होतं कारण ते तुमच्या डोळ्यासमोर घडलं होतं, तुमची त्यामध्ये ऑफिसर म्हणून भूमिका राहिली, ते सगळं ते कंट्रोल करत असताना तुम्ही प्रिव्ह्यू बघितला असेल, जे तुम्हाला अपेक्षित होतं ते आलंय छोट्या पडद्यावरती? ते आता ते कितपत आलंय हे बघायला मला फार उत्सुकता आहे आणि जसं घडलं तसं आलं असेल तर हे एक प्रेरणादायक आहे पोलीस ऑफिसरसाठी आणि माझ्या डिपार्टमेंटमधील नवीन अधिकारी आणि शिपायांसाठी की आपण कोर्टामध्ये सुद्धा कसं तत्पर असावं आणि गुन्हा जर घडत असेल त्याच्यावर कशी कारवाई करायची त्याचं एक प्रात्यक्षिक तुम्हाला या सिरियलमध्ये बघायला मिळेल. गाथा अभिमानाची, हा अभिमान खरंच आपल्या सगळ्यांचा फार मोठा आहे आणि तो क्षणक्षणी आपण बाळगणार आहोत. कारण आपल्या पोलीस दलाने असेल, आपल्या जवानांनी असेल, जेव्हा जेव्हा म्हणून देशावरती संकट ओढवलं त्याच्यामध्ये फार अग्रेसर अशी भूमिका निभावली आणि आपलं रक्षण केलेलं आहे. पण हे ज्यावेळी छोट्या पडद्यावरती मांडण्याचा प्रयत्न होतो तेव्हा अर्थातच आपल्याला दिग्दर्शकाला आवर्जून विचारावं असं वाटतं. शौर्याचे दिग्दर्शक आपल्याबरोबर आहेत. मला म्हणजे आत्तापर्यंत 26/11 या विषयाला घेऊन म्हणजे ते वास्तव आहे खरं तर, पण जेव्हा ते घडलं त्यानंतर वेगवेगळी चॅनल्सच्या माध्यमातून असेल, वेगवेगळ्या एंटरटेनमेंट चॅनल्सच्या माध्यमातून असेल, मालिकांमध्ये ते मांडलं गेलं. हे कसं वेगळं असणार आहे? रिअल इज डिफरंट असं मी मानतो. जे सत्य आहे ते वेगळं आहे. जेव्हा तुम्ही ही सिरीज बघाल त्यावेळेला जेव्हा तुम्ही सत्य बघाल त्यावेळेला तुम्हाला कळेल हे का डिफरंट आहे. पहिलं आणि फॉरमोस्ट खूप रिसर्च केलेलं आहे आणि जे खरं आहे तसं आम्ही एखाद्या इन्स्पेक्टरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने हे करतोय. तो इन्स्पेक्टर तुम्हाला लाईव्ह दिसणार आहे या एपिसोडमध्ये, त्याची बाईट तुम्हाला दिसणार आहे, त्यांनी सांगितलेला स्क्रीन प्ले दिसणार आहे. उदाहरणार्थ 26/11 हे आम्ही इसक बागवान हे जे इन्स्पेक्टर आमचे आहेत त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने करतोय. तर ते तुम्हाला सुरुवातीला दिसणार आहेत, ते तुम्हाला ही स्टोरी नरेट करणार आहेत. सो ही इज गोइंग टू बी द नरेटर, ही इज गोइंग टू स्टार्ट इट, ही इज गोइंग टू एंड इट. त्यांनी छोट्या छोट्या गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत, तसं फॉर एक्झाम्पल पहिल्या वाईटमध्ये ते येतात आणि ते म्हणतात की मी माझं नेहमीचं काम संपवलं आणि नरिमन पॉईंटला मी वॉक घेत होतो आणि यू विल कट टू नरिमन पॉईंट जिकडे तुम्हाला रिअल ॲक्टर नरिमन पॉईंटवर वॉक घेताना दिसेल. सो वी आर ट्राईंग टू गो ॲज रिअल ॲज वी कॅन. त्यामुळे शूटिंग वाईज पण आम्ही तुम्हाला थोडंसं डार्क वाटेल कारण आम्ही खूप रिअल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कामा हॉस्पिटलचा आम्ही प्रॉपर सेट लावला आहे. नरिमन हाऊस आम्ही प्रॉपर सेट लावला आहे. जसा तुम्ही नरिमन हाऊस आज जाऊन बघाल किंवा त्यावेळेला नरिमन हाऊसचा सेट तुम्हाला तसा दिसेल, कामा हॉस्पिटलचं एक्सटिरियर तुम्हाला तसं दिसेल. दॅट्स वाय इट इज डिफरंट.
टेक्निकली सुद्धा तुम्ही याच्यामध्ये काही गोष्टी लक्षात घेतलेल्या आहेत. बऱ्याच वेळेस आपण शूट करत असताना लाईटचा तामझाम असतो, पण याच्यामध्ये तुम्ही काही गोष्टी गाळलेल्या, त्या नेमक्या कोणत्या ते जाणून घ्यायला खरं आवडेल. तसं बेसिकली आम्ही कॅमेरा पॉईंट ऑफ व्ह्यूने नवीन कॅमेरा यूज करण्याचा प्रयत्न केलेला आहे. लाईट्स नाहीच्या बरोबर आहे, जे बेसिक जे असेल ना त्याच्यावरच आम्ही कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे. आणि रिअल फील यावा यासाठी आम्ही एक नवीन टेक्निक यूज केली, ज्याच्यात आम्ही LEDsच्या थ्रू एक छत्र बनवलं आहे. सो यू फील इट इज हॅपनिंग रिअल टाईम. संकट कधी एकटं येत नाही असं म्हणतात. यावेळी ते 10च्या संख्येत आलं. 10 प्रशिक्षित अतिरेकी मरो या मारो या इराद्यानं मुंबईत आले होते. त्यांनी मुंबई हादरवून टाकली होती. शेकडो मुंबईकर प्राणास मुकले होते. पोलीस दलाचीही अतोनात हानी झाली होती. 26/11 तर सुरुवात होते, बरोबर. 25/11 ते आम्हाला बघायला मिळेल नेमकं 26/11 काय घडलं होतं. अजून कोणकोणते प्रसंग किंवा घटना यामध्ये तुम्ही हाताळण्याचा प्रयत्न केला? सगळं तुम्ही सांगायचं मी म्हणत नाहीये, पण थोडासा तुम्ही पडदा हटवू शकता. 26/11 झाल्यानंतर आम्ही केस करतोय अमीरजादा केस. ती परत बागवानांचीच केस आहे. ती शूटआउट झालं होतं कोर्टाच्या आत, आणि बागवान साहेबांनी ते शूटआउट केलेलं कोर्टाच्या समोर, आणि अमीरजादाला पकडलं होतं. आणि त्यात खूप मोठी गोष्ट ही झाली की त्या शूटआउट नंतर कोर्टांमध्ये बॅरियर्स लागायला सुरुवात झाली, ग्रिल. त्याच्या आधी कोर्टात ग्रिल नव्हते. सो दॅट वॉज अ टर्निंग पॉईंट. ते करतोय. त्यानंतर आम्ही हिरेमठ मॅडम आहेत, लेडी कॉप, त्यांची एक स्टोरी करतोय. वेअर एक फेमस पेंटर होती जी बेसिकली तिला एक्स्ट्रॉशन कॉल्स येत होते. तिला वाचवण्यासाठी हिरेमठ मॅडम तिच्या घरात तिची बहीण म्हणून डिस्गाईज करून राहिल्या होत्या, आणि कसं त्यांनी ते केस सॉल्व्ह केली होती. सिरियल म्हणण्यापेक्षा मला वाटतं की ह्या सत्यकथा आहेत, ह्या सर्वांना बहुतेक माहिती असतील, ह्या केसेस माहिती असतील लोकांना, पण त्या पोलीस ऑफिसर्सनी कुठल्या सर्कमस्टन्सेसमध्ये ती केस सॉल्व्ह केली आहे, किती डिफिकल्टीजमध्ये ती केस सॉल्व्ह केली आहे, किती सॅक्रिफाईस नुसतं त्यांना नाही पण त्यांच्या कुटुंबांना पण करावा लागतो. ही जी बाजू आहे ती मला वाटतं असं लोकांसमोर मला वाटत नाही की कधी आलेली आहे, आणि ती यावी. आणि जे आपण जनरली गृहीत धरतो की मगाशी जसं म्हणालो मी की आपण बऱ्याच गोष्टी आपली सेफ्टी, लॉ अँड ऑर्डर, वेदर इट्स महाराष्ट्र पोलीस, ट्रॅफिक पोलीस, खूप गोष्टी आपण गृहीत धरतो. आणि मला असं वाटतं ही जाणीव होणं फार महत्त्वाचं आहे की त्याने मला वाटतं जाणीव झाल्याने एक रिस्पॉन्सिबिलिटी, आपली जी जबाबदारी आहे त्याची जाणीव वाढू शकते. आणि म्हणून हा एंटायर दिस थिंग, दिस स्टोरी वी वॉन्ट टू डू. भक्तीचे उधाण ज्या हृदयाच्या दर्याला, सारी दुनिया सलाम करते त्यांच्या शौर्याला. धर्म शौर्य, कर्म शौर्य, प्रण शौर्य, शौर्य रण शौर्य, प्रण शौर्य, धर्म शौर्य, शौर्य. जेवढं मी पाहिलेलं आहे अशा सिरियल्स आहेत, मला होतं काय की मला वाटतं त्या घटनेचं उदात्तीकरण होतं. आणि जे सोल्युशन प्रोव्हायडर्स आहेत त्यांना कमी प्राधान्य दिलं जातं. शौर्य या सिरियलचा फोकस त्या घटनेपेक्षा, त्या घटनेमध्ये ती घटना, ती सिच्युएशन कोणी मॅनेज केली, ती कशी मॅनेज केली, ती किती डिफिकल्ट सिच्युएशन्समध्ये त्यांनी ती मॅनेज केली, त्या अडचणी असू देत, त्या सॅक्रिफायसेस असू देत, त्याच्यावर जास्त भर दिला जाणार आहे. आणि हाच मोठा फरक असणार आहे. द प्रेझेंटेशन इज एक्स्ट्रीमली पॉझिटिव्ह आणि इन्स्पायरिंग. सहानुभूती ह्या आपल्या महाराष्ट्र पोलिसांतर्फे ही सहानुभूती वाढावी की इन द लाईन ऑफ ड्युटी आपण एक गृहीत धरतो
त्यांची नोकरी आहे वगैरे, पण त्यांची जी रिस्क असते, डेंजर्स असतात. आणि आता होतं काय की जनरली पोलीस म्हटलं की एक सर्टन प्रतिमा झालेली आहे, पण त्याला एक दुसरी बाजू आहे जी जास्त स्ट्रॉंग आहे, पॉझिटिव्ह आहे. ती मला वाटतं त्याच्यावरती लाईट टाकणं जरुरीच होतं आणि म्हणूनच तो फोकस तो प्रयत्न ह्या आमच्या अख्ख्या टीमचा राहिलेला आहे. सर मैं मुशीर रियाज, मैंने शक्ति फिल्म प्रोड्यूस की थी. चंबल के घाटियों में बंबई के भाई लोगों का स्वागत है. इन हथियारों का क्या करोगे? बंबई पे राज करेंगे.